जुन्या मराठीत एक म्हण आहे, गाव करील ते राव काय करील. तर ती म्हण सार्थ करणारं गाव म्हणजे आपलं कोल्हापूर आहे. प्रदूषणासाठी आपण जबाबदार आहोत हे तितकंच खरं आहे, पण त्याचबरोबर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपणच शोधतोय. कोल्हापूरच्या इतिहासावरती, इथल्या वारशावरती इतकं प्रेम आहे आणि ते प्रेम व्यक्त करणारी सगळे लोक आज या ठिकाणी घाटावर बघायला मिळतात. हा एक खरा वेगळा आनंद आहे. आणि अशाच पद्धतीनं हातात हात घालून जर सगळ्यांनी ठरवलं तर काय करू शकत नाही हे या ठिकाणी उदाहरण एक उत्तम दिलेलं आहे. त्याच्यामुळे अगोदर पंचगंगा आणि नंतर करवीर नगरी, त्या आपण आपल्या हातानं त्याचं नुकसान केलेलं आहे. आपल्या हातानं आपण आपल्या आईचं जे नुकसान केलंय ते भरून काढण्यासाठी म्हणून जागरूक नजरेनं आपण प्रयत्न केले तर ही पंचगंगा निश्चितच आपल्याला आईसारखा आशीर्वाद देईल. नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारत कोल्हापूर. काळमावाडी धरणातील पाण्याचा साठा कमी झाला, राधानगरी धरणातील पाण्याचा साठा कमी झाला आणि कडक उन्हाळ्यामुळे बहुतेक नदी नाले तळ्यांचे पाणी आटल्यामुळे कोल्हापुरात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या काळात पंचगंगा नदीचे पाणी घाटापासून पहिल्यांदाच खूप आत अंतरावर गेल्यामुळे पंचगंगा नदीत आपणच म्हणजे लोकांनीच किती घाण करून ठेवली आहे याचं दर्शन या निमित्तानं घडलं. आणि पंचगंगेच्या या अवस्थेची जाण असलेल्या कोल्हापूरकरांनी आजच्या रविवारच्या सुट्टीचा दिवस पंचगंगेच्या स्वच्छतेसाठी राबवण्याचे ठरवले. फार मोठं कोणाचं आव्हान नाही, फार मोठे कोण यात नेते किंवा राजकीय पक्ष नाहीत, पण कोल्हापूरचे नागरिक स्वतःहून या स्वच्छता मोहिमेत उतरलेले आहेत आणि पंचगंगा नदीचा काठाचा जो परिसर आहे, जो आता पाणी आटल्यामुळे खुला झाला आहे, तिथे त्यांनी श्रमदानाला सुरुवात केलेली आहे. सकाळचे 7:05 झालेले आहेत. हळूहळू लोक जमू लागलेले आहेत आणि थेट त्यांनी कामालाच सुरुवात केलेली आहे. इथं उपस्थित असलेल्या लोकांच्या तुलनेत या पंचगंगा नदीतली ही घाण अनेक पटीने जादा असली तरी प्रत्येकाने इथे खारीचा वाटा लावल्यामुळं त्याला सुरुवात तरी चांगली झालेली आहे.
एक मिनिट हा. देवदेवतांच्या मूर्तीला पूजेत खूप मोठे आणि मानाचे स्थान असते. अनेक लोकांची श्रद्धा असल्यामुळे त्यांची पूजा अर्चा केली जाते. पण याच मूर्ती काही वर्षानंतर मात्र त्यांची मूळ मूर्ती आणि पूजा अर्चा इतर विधीमुळे मूर्तीवर होणारे परिणाम यामुळे अनेक वेळा मूर्ती बदलावी लागते आणि अशा अनेक मूर्त्या पंचगंगेत विसर्जित केल्या जातात. अशा मूर्ती या आता पंचगंगा नदीचे पाणी कमी झाल्यामुळे सगळ्या अगदी सहज दिसू लागलेल्या आहेत. ठिकठिकाणी म्हणजे पंचगंगेच्या 5ही घाटावर ठिकठिकाणी अशा देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. पंचगंगा नदीवर 5 वेगवेगळे घाट आहेत. सहसा या 3ऱ्या टप्प्यापर्यंत पंचगंगा नदीचे पाणी असते, पण यावेळी उन्हाळ्यामुळे पाणी खूप आटल्यामुळे हा 3रा आणि त्याच्या काठचाही घाट खुला झालेला आहे. त्यामुळे पंचगंगेचे एक वेगळेच अंतरंग पाहायला मिळायला लागलेले आहे. पंचगंगा नदीच्या पात्रात अशा असंख्य मूर्ती दिसतात. पूजाविधी करून करून त्याच्यावर परिणाम झालेल्या अनेक मूर्ती पंचगंगा नदीच्या पात्रात भाविक श्रद्धेने विसर्जित करतात. आता पंचगंगेचे पाणी कमी झाल्यामुळे या मूर्ती स्पष्ट दिसत आहेत. पंचगंगेच्या काठावरील एका मंदिरात दिसणारी ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. पंचगंगेचे एरवी सतत पाण्याखाली असलेले पाचही घाटाचा जो नेहमी पाण्यात असलेला भाग त्यामुळे उघडा झालेला आहे. पाण्यात काय काय आपण कोल्हापूरकरांनी टाकलेलं आहे या पंचगंगेच्या पात्रात त्याचं दर्शन अगदी खुलं झालेलं आहे. आणि ठीक आहे, लोकांनी हे प्रदूषणात भर गाठली हे सगळं खरं आहे, पण कोल्हापूरचे लोकच इतके जागरूक आहेत की काल एक छोटंसं आवाहन प्रसन्न मालेकर यांनी केलं. यातली व्यक्ती कोण काय हे बाजूला सोडा, पण एका पंचगंगा प्रेमीने आवाहन केलं. कुठलाही राजकीय पक्ष नाही, कुठलाही राजकीय मोठी संघटना नाही, पण तरीही आज सकाळी 7च्या ठोक्याला, अगदी कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं तर 7च्या ठोक्याला कोल्हापूरकर पंचगंगेच्या काठावर आले आणि त्यांनी कामाला सुरुवाती केली. हे आवाहन करणारे म्हणजे एक कोल्हापूरकरांच्या पैकी थोडा पुढाकार घेतलेले
प्रसन्न मालेकर इथं आहेत, तेच या पंचगंगेच्या स्थितीबद्दल बोलतील. नमस्कार. जुन्या मराठीत एक म्हण आहे, गाव करील ते राव काय करील. तर ती म्हण सार्थ करणारं गाव म्हणजे आपलं कोल्हापूर आहे. कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये पूर्व योजना किंवा फार मोठं नियोजन न करता केवळ पंचगंगेच्या प्रेमापोटी एक आवाहन काल सोशल मीडियावरती आणि एकंदर लोकांपर्यंत केलं होतं. तर त्या निमित्तानं नुसतं त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कोल्हापुरातल्या अनेक संघटना, व्यक्ती, संस्था, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपापल्या साहित्यानिशी आज इथं आलाय. आपापली खोरी आणि बुट्ट्या घेऊन आलेली कोरी, आहे. बुट्ट्या, खराटे सगळं जे त्याच्यासाठी साहित्य लागलं, अगदी हँड ग्लोव्ह पासून मोठ्या मोठ्या संघटनांनी सगळेजण प्रत्येक जण आपापल्या तयारीनिशी इथं आज आलाय. आणि अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत प्रत्येक जण मायेनं या पंचगंगेच्या घाटांची स्वच्छता करतात. म्हणजे प्रदूषणासाठी आपण जबाबदार आहोत हे तितकंच खरं आहे, पण त्याचबरोबर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपणच शोधतोय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि खरोखर म्हणजे खूप आनंद होतोय की या कोल्हापूरच्या इतिहासावरती, इथल्या वारशावरती इतकं प्रेम आहे आणि ते प्रेम व्यक्त करणारी सगळे लोक आज या ठिकाणी घाटावर बघायला मिळतात. हा एक खरा वेगळा आनंद आहे. तरी एक प्रार्थना आहेच, लवकरात लवकर पाऊस पडावा, पंचगंगा दुथडी भरून व्हावी, पाण्याची आपल्याला कधीच कमतरता न भासावी. पण जेव्हा कधी हा वारसा खुला होईल तेव्हा आपल्याला स्वच्छ आणि सुंदर रूपात बघायला मिळावा, यासाठीची ह्याची तयारी. आपली पंचगंगा या भावनेनं इथं अनेक भगिनी या श्रमदानासाठी आलेल्या आहेत. इतर लोक घाटावरची स्वच्छता करत आहेत, पण या भगिनींनी हे काठावरचं एक प्राचीन मंदिर, त्याच्या शेजारी पडलेल्या भग्न मूर्त्या याची स्वच्छता करून आपला हातभार लावत आहे. गाव करेल ते राव करील काय, या म्हणीची प्रचिती आज कोल्हापूरकरांनी पंचगंगेच्या घाटावरच्या स्वच्छतेच्या निमित्ताने आणून दिली. आपली पंचगंगेचं पाणी कमी झाल्यामुळे पंचगंगेचे घाट उघडे पडले आहेत आणि पंचगंगेच्या पात्रात किती कचरा आहे याचं दर्शन या निमित्तानं घडलं. आणि कोणीही फार मोठं आवाहन करणारं नाही आहे, कोणतीही यामागे संघटना नाही आहे, कोणतीही संस्था नाही. पण आज रविवारच्या सुट्टीचे निमित्त मिळाले आणि या सुट्टीचा उपयोग कोल्हापूरकरांनी पंचगंगेचे पात्र अर्थात त्यांच्या कृतीनुसार स्वच्छ करण्याचे ही श्रमदानाची मोहीम राबवली. एका श्रमदानामुळे किंवा एवढ्या नागरिकामुळे सारी पंचगंगा स्वच्छ होईल नाही होईल हा भाग पुढचा आहे, पण लोकांच्या मनातील भावना या श्रमदानाच्या निमित्ताने इथे प्रत्यक्ष कामातून दिसत आहे. मी सुशील भांडेगरे, जुनावदार पेठ सामाजिक कार्यकर्ता. ह्या नदी काठाला जुनावदार पेठेमध्ये मी मोठा झालेला आहे. ज्यावेळी ह्या नदीचं पाणी कमी झालं त्यावेळी आम्ही या ठिकाणी बघण्यात आलं की सगळा कचरा आणि घाण आता आपल्याच लोकांनी आपणच केलेलं असतं. आपली नदी आपण स्वच्छ ठेवायची नाही काय, आणि कोल्हापूरकरांना आम्ही हाक दिली की बाबा आपली पंचगंगा नदी ही स्वच्छ झाली पाहिजे. आणि आज सकाळी 7च्या ठोक्याला कोल्हापुरातनं तमाम नागरिक या ठिकाणी आपली नदी स्वच्छ करण्यासाठी आले, त्याचा आनंद आहे. आणि अशाच पद्धतीनं हातात हात घालून जर सगळ्यांनी ठरवलं तर काय करू शकत नाही, हे या ठिकाणी उदाहरण एक उत्तम दिलेलं आहे. आणि कोल्हापूरवासियांचं या माध्यमातून मी आभार मानतो की चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून होत आहे. असेच प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊया. धन्यवाद. आजच्या आव्हानाला जे दिलेलं पंचगंगा नदी, मग तशी म्हटली तर दक्षिण काशीच, त्या नदीला आपण मातृ म्हणतो आपण. अनेक ठिकाणी त्या नदीला म्हणजे ती महात्मा मिळालं असते, पण दुर्दैवानं काळाच्या ओघात ह्या नदीकडे अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे. आणि दुर्दैवानं ही माता अनेक अंधश्रद्धेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी खराब होते. पण आज ह्या तरुण लोकांनी आव्हान केलं की सर्वांनी येऊन आपापलं योगदान द्यावं. फुलाची पाकळी किंवा खारीचा वाटा ह्या नात्यानं आम्ही आमच्या वयानुसार प्रत्येकाने बारीक काम केलेलं आहे. नक्कीच धन्यवाद. ह्या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो प्रत्येक कोल्हापूरवासियांना की आपला वाढदिवस ह्या ठिकाणी येऊन एक टोपली बाजूला करावं आणि स्वच्छ करावं. एवढंच मी बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी महेंद्र कामत, पंचगंगा घाट संवर्धन समिती अध्यक्ष. आम्ही नदीचं पाणी कमी झाल्यामुळं जी नदी उघड्यावरती म्हणजे असं सगळं कचरा वगैरे जो होता तो बघवला नाही, म्हणून लोकांना आम्ही कोल्हापूरच्या साथ घातली की तुम्ही या. आणि लोकांनी येऊन इथं जे श्रमदान वगैरे केले त्या 10 बुलडोजर पेक्षाही हे मोठं काम आहे. आणि लोकांनी आल्याबद्दल मी सगळ्या लोकांचं आणि कोल्हापूरवासियांचं धन्यवाद मानतो. मी राजाराम जगताप. मी रोज पंचगंगेला घाटावरती फिरायला येत असतो आणि गेले 2 महिने जर बघितलं ज्योतिबाचे लोक किंवा इकडे कोल्हापूर दर्शनचे लोक इकडे येत असतात आणि आंघोळ करत असतात. तर ते स्वच्छ अभियानाखाली ह्या पंचगंगा घाटाचं नदीचं पाणी कमी झाल्यामुळे सर्वांना या नागरिकांना आव्हान करून एकत्र येण्यासाठी एकजूट करून एकीचं बळ म्हणून या घाटावरती लोक आता जवळजवळ नाही म्हटलं तर 300-350 लोक काम करतात.
आपल्या शहरवासियांना आव्हान केल्याप्रमाणे आज या ठिकाणी अनेक शहरवासी आलेत आणि पंचगंगेची स्वच्छता ही जी आपला आत्मा आहे त्यासाठी काम करतायत. यासाठी धन्यवाद. पंचगंगा नदीला स्वच्छ करण्यासाठी असंख्य हात पुढे आलेले आहेत. काम सुरू आहे आणि हे 2 तरुण हैदराबादवरून आलेले आहेत. विश्वा कंपनीत काम करतात. त्यांनी हे श्रमदानाचं काम पाहिलं आणि त्यांनाही आपल्या भावना व्यक्त कराव्या लागल्या. त्या भावना त्यांच्याच शब्दात. We are from Hyderabad. We are from Vishwa Swachh Hyderabad initiative, and we came here as colleagues. We just wanted to visit a temple and all, but and seeing all this, we wanted to take part in this and make the effort meaningful. Yes. And which is going on the morning when we came here. We saw all the waste, and we were thinking we have to do something like this. And by the 10 o'clock in the morning, everyone is here. Yes. And picking up stuff, picking up all the waste and all the stuff from the river. And there is JCB going on and everything. It is really meaningful things which are. ओके. पंचगंगेची श्रमदानाने स्वच्छता करण्यासाठी अगदी लहान मुलांच्या पासून ज्येष्ठांच्यापर्यंत लोक आपणहून एकत्र झाले. आता ही 3 लहान मुलं, यांचं स्वच्छतेचं स्वरूप, पंचगंगा स्वच्छता करायचं स्वरूप वेगळंच आहे. त्यांना या घाटावर पडलेल्या या मूर्त्यांनी आकर्षित केलं आणि त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर या सगळ्या मूर्त्या बाहेर काढल्या आणि नदीच्या पंचगंगेच्या घाटावर एकत्रित केल्या. या श्रमदानामागची या छोट्या छोट्या मुलांची भावना ऐकून घेणं खूप महत्वाचं आहे. पण तू हे कशासाठी आलास इथं? म्हणजे तुला पंचगंगेची का तुला आवडते पंचगंगा नदी? पंचगंगा नदी का आवडते कारण या पंचगंगा नदीपासून आपल्याला प्यायला ते पाणी. बरोबर. इकडे कचरा टाकला तर आपल्याला प्यायला पाणी घाण म्हणजे असं बरोबर. घाण ते येते. बरोबर. हा, इथं आम्ही स्वच्छ करायला आलो. येस. तुझ्या बरोबर कोण आहे? याचं नाव काय? स्वराज. हा, स्वराज. तू सांग बा. हे पंचगंगेच्या पात्रात आम्ही हे गुटख्याच्या पुड्या टाकलेल्या आहेत, बाटल्या टाकलेल्या आहेत, ग्लास टाकलेले आहेत, प्लॅस्टिकचे सगळ्या पिशव्या टाकलेल्या आहेत. याबद्दल तुला काय कोल्हापूरकरांना आवाहन करायचं आहे? प्लीज कचरा टाकू नकोसा हा, असे माझे नंबर. येस. तुला काय वाटतं बा या पंचगंगेबद्दल? पंचगंगेला घाण करू नका. येस. आता या घाटावर हे जे घाण झालेली आहे ही काही निसर्गाने केलेली नाही, आपण सर्वांनीच ही घाण केलेली आहे. तर तुझं कोल्हापूरकरांना काय आव्हान असेल बा? प्लीज कचरा इथं कुठेच टाकू नका. थांबवलं पाहिजे. दक्षिण काशी म्हणून ज्या करवीर नगरीची ओळख आहे, ही करवीर नगरी पंचगंगेच्या तीरावर वसलेली आहे असं म्हटलं जातं. पण प्राचीन इतिहासाचा जर अभ्यास केला तर अगोदर हा जलप्रवाह आणि या जलप्रवाहाच्या तीरावर ब्रह्मपुरी सारख्या नगरीची निर्मिती झाली आणि मग तिचा विकास होत होत कोल्हापूर जन्माला आलं. त्याच्यामुळे अगोदर पंचगंगा आणि नंतर करवीर नगरी म्हणून पंचगंगेचं महत्व इतकं अनन्यसाधारण आहे. आणि पंचगंगेला आई म्हणणं आणि पंचगंगेला आई म्हणून वागवणं या 2 गोष्टींमध्ये प्रचंड फरक आहे. केवळ आई म्हटल्यानं पंचगंगा स्वच्छ राहणार नाही, तर आपण आपल्या आईबद्दल जसं प्रेम करतो तसं पंचगंगेवर प्रेम केलं पाहिजे. पंचगंगा 100-150 वर्षापूर्वी कोणत्या मार्गाने जात होती त्या मार्गाने ते प्रवाहित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यामध्ये नंतर जी निर्माल्य जमा झालेला आहे, नंतर त्याच्यामध्ये गाळ साचलेला आहे, गणपती विसर्जनामुळे त्याची खोली कमी झालेली आहे. अशा सगळ्या बाबी ज्या आपण आपल्या हातानं त्याचं नुकसान केलेलं आहे, आपल्या हातानं आपण आपल्या आईचं जे नुकसान केलंय ते भरून काढण्यासाठी म्हणून जागरूक नजरेनं आपण प्रयत्न केले तर ही पंचगंगा निश्चितच आपल्याला आईसारखा आशीर्वाद देईल याचा काहीच शंका नाही.